नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। मोदी आवास योजनेअंतर्गत या ठिकाणी 2550 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मग तसेच मागील जे पैसे बाकी आहेत, मागील ज्या हप्त्यांचे पैसे बाकी आहेत ते सुद्धा यामध्ये मंजूर करण्यात आलेले आहे। त्यामुळे मोदी आवास योजनेतील लाभार्थ्यांसाठी खुश खबर आहे की त्यांना मागचे सुद्धा हप्ते या ठिकाणी मिळणार आहे। तरी मित्रांनो, या संदर्भात महत्त्वाचा जी.आर. शासनाने या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। तरी या जी.आर. मध्ये काय माहिती दिली आहे ती आपण सविस्तरपणे बघूया। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचा 14 जानेवारी 2025 रोजीचा हा महत्त्वाचा जी.आर. आहे। मित्रांनो, मोदी आवास योजनेअंतर्गत जे काही मागासवर्गीय घटक आहे त्यामध्ये विमुक्त जाती, भटक्या जात जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी या ठिकाणी मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत लाभ दिला जातो। मग मित्रांनो, या सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी आता हा लाभ मिळणार आहे। तर मग शासन निर्णय काय आहे ते आपण बघूया की मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन 2023-24 ते सन 2025-26 या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्याचे नियोजित आहे। म्हणजे या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 10 लाख घरे या ठिकाणी लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे। त्यानुसार 23-24 या वर्षाकरिता 3 लाख घरकुलांचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरिता एकूण बघा 3788 कोटी 59,93,600 एवढा निधीची आवश्यकता आहे। त्यानुसार संदर्भ क्रमांक 4 ते 11 येथील शासन निर्णयानुसार एकूण 2050 कोटी रुपये इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण CBD बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आला असून उर्वरित निधी उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे। मग मित्रांनो, आता शासनाने एवढा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। मग आता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण 500 कोटी एवढा निधी परत संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्याबाबत या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे। मग मित्रांनो, आपण बघू शकता 2050 कोटी रुपये आणि 500 कोटी रुपये हे मोदी आवास योजनेतील लाभार्थ्यांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे। त्यामुळे आता हा जो निधी आहे तो या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। मग मित्रांनो, सदरहू निधी वितरित करण्यासाठी उपसचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी तसेच संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन CBD बेलापूर नवी मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आणि ते आता या ठिकाणी वाटप करणार आहेत। तर मित्रांनो, यामध्ये याबाबतचा जो खर्च आहे तो अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्याक यांचे कल्याण, मागासवर्गीय कल्याण, आर्थिक विकास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांचे कल्याण, इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना मोदी आवास घरकुल योजनेत सहाय्य अनुदाने लेखाशीर्ष वित्तीय वर्षात 2024-25 करिता प्राप्त आर्थिक तरतुदीतून भागवण्यात यावा। म्हणजे ज्यांचे 2024-25 चे म्हणजे या वर्षातले कोणाचे जे काही बाकी असतील ते या तरतुदीतून भागवण्यात यावे असे स्पष्ट सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे। आणि या शासन निर्णयाने वितरित करण्यात येणारे सहाय्यक जे अनुदान आहे ते सशर्त सहाय्यक अनुदान आहे। त्यामुळे लवकरात लवकर हा निधी या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येणार आहे। तरी मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे। जे नवीन लाभार्थी आहे त्यांनाही या ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि मागील ज्यांचे हप्ते थकलेले आहे त्यांनाही या ठिकाणी लाभ मिळणार आहे। तर मग हा सदर शासन निर्णय जो आहे तो आपल्याला बघायचा असेल, जी.आर. बघायचा असेल तर महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर आपण बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी.आर. देण्यात आलेला आहे। आपण तेथून डाउनलोड करू शकता किंवा त्या ठिकाणी बघू शकता। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। लवकरच सर्व मागील हप्ते मिळतील। तसेच नवीन मंजूर झालेल्या घरकुल यादीत ज्यांचे नाव आले त्यांनाही या ठिकाणी आता पैसे येणार आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।
चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.